आणि सध्या इराणचे सर्वेसर्वा असलेले मोज्तबा खामेनी यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलेलं आहे। हॉर्मुझची सामुद्रधुनी ही दळणवळणासाठी वाहतुकीसाठी बंदच राहणार असल्याचं मोज्तबा खामेनी यांनी स्पष्ट केलेलं आहे। तसंच शत्रूचे मनसुबे हाणून पाडण्यासाठी सर्व जनतेनं एकजुटीनं उभं राहावं, एकत्र यावं असं आवाहन त्यांनी केलंय। मिनाबमधल्या शाळेतल्या निष्पापांच्या बळींचा बदला घेतल्याशिवाय इराण स्वस्थ बसणार नाही असा इशारा सुद्धा खामेनी यांच्या वतीनं दिला गेलाय। आणि संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये इराण विरोधातला ठराव हा मंजूर करण्यात आला आणि यूएननं हा ठराव मंजूर केल्यामुळे इराणच्या अडचणीमध्ये वाढ झाल्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यांना उत्तर म्हणून इराणनं आखाती देशांवर हल्ले केले आणि त्याचाच निषेध दर्शवणारा आणि इराणला तात्काळ युद्ध थांबवण्याचं आवाहन करणारा हा ठराव आहे। सुरक्षा परिषदेतल्या 15 पैकी 13 देशांनी ठरावाच्या बाजूने मतदान केलं, तर सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्य असलेल्या चीन आणि रशियानं मतदानात सहभाग घेतला नाही। पण विशेष म्हणजे त्यांनी ठरावाविरोधात आपल्या नकाराधिकाराचा सुद्धा वापर केला नाही। त्यामुळे इराणसाठी हा सुद्धा एक धक्का मानला जातोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।